नमस्कार. विज्ञानयात्री युवार जिवेहर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. युवार जिवेहर हे नॉर्वे आणि अमेरिका देशाचे भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता आणि सन 1973 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. सुपर कंडक्टर्समधील टनेलिंग या संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांची ओळख आहे. लिओ इसाकी आणि ब्रायन जोसेना फेरेल यांच्यासोबत युवार जिवेहर यांना सन 1973 सालचा भौतिकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार मिळाला. निरपेक्ष शून्याच्या वर काही अंश तापमानापर्यंत काही धातू व मिश्र धातू थंड केल्यास त्यांची विद्युत संवाहकता अतिशय वाढते व रोध शून्य होतो. या आविष्काराला अतिसंवाहकता म्हणतात. त्याचबरोबर अतिसंवाहकता अंतर्भागात कर्षुकीय चुंबकीय क्षेत्रही शून्य होते. इतकेच नव्हे तर अतिसंवाहकास प्रथम दुर्बल कर्षुकीय क्षेत्र ठेवून नंतर त्याचे तापमान संक्रमण तापमानाच्या खाली नेल्यास त्याच्या अंतर्भागातील कर्षुकीय स्त्रोत रेषा किंवा कर्षुकीय प्रेरणा रेषा बाहेर फेकल्या जातात व तो संपूर्णपणे प्रतिकर्षुकीय बनतो. फेरोमॅग्नेटिझम आणि अणुवर्णक्रमीय रेषाप्रमाणेच सुपर कंडक्टिव्हिटी ही एक क्वांटम मेकॅनिकल गूढ आहे. हे मेसनर इफेक्टद्वारे दर्शविले जाते. सुपर कंडक्टरच्या आतील भागातून मॅग्नेटिक लाईन्सचे पूर्ण उत्सर्जन त्याच्या सुपर कंडक्टिंग अवस्थेमध्ये संक्रमण दरम्यान होते. मेसनर परिणामाची घटना सूचित करते की सुपर कंडक्टिव्हिटी शास्त्रीय भौतिकशास्त्रातील परिपूर्ण चालकाचे आदर्श म्हणूनच समजली जाऊ शकत नाही. विजेचा प्रवाह कोणताही अडथळा न येता वाहतो, ज्यामुळे उष्मा निर्माण होत नाही. अतिसंवाहकता अवस्थेत पदार्थ आपल्या आतील चुंबकीय क्षेत्र बाहेर टाकतो, म्हणजेच तो एक उत्तम चुंबकीय क्षेत्रविरोधी डायमॅग्नेटिक पदार्थ बनतो. ज्या विशिष्ट तापमानाला पदार्थ अतिचालक बनतो त्या तापमानास क्रांतिक तापमान क्रिटिकल टेम्परेचर असे म्हणतात. MRI स्कॅनिंग मशीनच्या कार्यप्रणालीमध्ये अतिसंवाहक धातूंचा वापर करतात. अतिवेगवान चुंबकीय रेल्वेच्या कार्यप्रणालीमध्ये अतिसंवाहक धातूंचा वापर करतात. शक्तिशाली विद्युत मोटार आणि जनरेटर यांच्या कार्यप्रणालीमध्ये सुद्धा अतिसंवाहक धातूंचा वापर करतात. सध्या हे केवळ खूप कमी तापमानात कार्य करते, ज्यामुळे त्यांचा दैनंदिन वापर खर्चिक आहे. वैज्ञानिक सामान्य तापमानाला काम करणाऱ्या अतिचालक पदार्थावर संशोधन करीत आहेत. सुपर कंडक्टर्समधील टनेलिंग हे एक क्वांटम यांत्रिक घटना आहे, जिथे इलेक्ट्रॉन एखाद्या पातळ इन्सुलेटिंग थराद्वारे किंवा अडथळ्यातून ऊर्जा अडथळा असूनही एका सुपर कंडक्टरमधून दुसऱ्यामध्ये जातात. ही प्रक्रिया जोसेफन जंक्शनमध्ये दिसून येते, जी प्रामुख्याने सुपर कंडक्टिंग क्वांटम संगणक आणि संवेदनशील मापन उपकरणामध्ये वापरली जाते. क्वांटम टनेलिंग हे एक अशी प्रक्रिया आहे जिथे अणू किंवा इलेक्ट्रॉनसारखे कण शास्त्रीय नियमांना डावलून ऊर्जा अडथळा पार करतात. जेव्हा दोन सुपर कंडक्टर्सच्या मध्ये एक पातळ इन्सुलेटर अतिसूक्ष्म थर ठेवला जातो, तेव्हा इलेक्ट्रॉन या थरातून टनेल करतात, ज्याला जोसेफन जंक्शन म्हणतात. सन 2022 ते सन 2025च्या नोबेल पारितोषिकाशी संबंधित संशोधनानुसार अनेक अब्ज इलेक्ट्रॉन एकत्रितपणे समूहाने एकाच वेळी टनेल करू शकतात, जे क्वांटम इफेक्ट मॅक्रोस्कोपिक स्तरावर असल्याचे सिद्ध करते. युवार जिवेहर यांचा जन्म दिनांक 5 एप्रिल 1929 रोजी नॉर्वेमधील बर्गन येथे झाला. बर्गन हे नॉर्वे देशातील दुसरे सर्वात मोठे शहर आणि एक प्रमुख किनारपट्टी बंदर आहे. 7 डोंगरांनी वेढलेले हे शहर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ऐतिहासिक ब्रेगेन घाट, रंगारंगीत लाकडी घरे आणि फियोर्ड्सची समुद्रकिनारे प्रवेशद्वारासाठी प्रसिद्ध आहेत. हे शहर अनेकदा पावसासाठी ओळखले जाते.
13व्या शतकात बर्गेन नॉर्वेची राजधानी होती. युनेस्कोने घोषित केलेला ब्रिगेन हा जुना लाकडी घाट येथे आहे. हे शहर डोंगराळ भागात असे वसलेले असून येथील निसर्ग अत्यंत नयनरम्य आहे. फ्लॉइबानान फ्युनिक्युलर म्हणजे डोंगरावर जाणारी ट्रेन, फिश मार्केट, रंगीबेरंगी घरे ही येथील प्रमुख आकर्षण आहेत. हे शहर पावसासाठी प्रसिद्ध आहे, तरीही हिवाळ्यात हे शांत आणि सुंदर दिसते. हे शहर नॉर्वेच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात महत्त्वाचे व्यापारी केंद्र देखील आहे. इवार जिहेवर यांनी ट्रॉनहेम येथील नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आणि सन 1952मध्ये मास्टर ऑफ इंजिनिअरिंग पदवी मिळवली. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधनाची मुख्य राष्ट्रीय जबाबदारी ट्रॉनहेम येथील नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेवर आहे. याचे कारण कदाचित हे आहे की ते नॉर्वेचे अग्रगण्य अभियांत्रिकी विद्यापीठाचे नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे उत्तराधिकारी आहे. याची स्थापना संशोधने सन 1910मध्ये नॉर्वेचे राष्ट्रीय अभियांत्रिकी विद्यापीठ म्हणून केली होती. पुढच्याच वर्षी इवार हे नॉर्वेजियन पेटंट ऑफिसमध्ये पेटंट परीक्षक म्हणून नोकरीला लागले. सन 1954मध्ये इवार कॅनडाला स्थलांतरित झाले, जिथे ते जनरल इलेक्ट्रिकल कॅनडाच्या ॲडव्हान्स्ड इंजिनिअरिंग प्रोग्राममध्ये सामील झाले. त्यानंतर ते सन 1956मध्ये अमेरिकेत गेले आणि सन 1958मध्ये जनरल इलेक्ट्रिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये सामील झाले. सन 1964मध्ये इवार जिएव्हर यांनी हिलार्ड बेल हंटिंग्टन यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या द कंडक्टिव्हिटी अँड द हॉल इफेक्ट इन बायनरी अलाइज या शीर्षकाच्या प्रबंधासह रेनसेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट म्हणजे RPI या संस्थेतून त्यांनी PhD प्राप्त केली. हॉल इफेक्ट म्हणजे विद्युत वाहकामध्ये निर्माण होणारा विभवांतर जो वाहकामधील विद्युत प्रवाहाच्या आणि प्रवाहाच्या लंब असलेल्या प्रयुक्त चुंबकीय क्षेत्राचा लंब असतो. अशा विभवांतराला हॉल व्होल्टेज म्हणून ओळखले जाते. याचा शोध एडविन हॉल यांनी सन 1879मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांच्या विद्युत चुंबकीय सिद्धांताच्या अभ्यासाद्वारे लावला आणि तो त्या सिद्धांताची एक महत्त्वपूर्ण पुष्टी ठरली. हॉल गुणांक म्हणजे प्रेरित विद्युत क्षेत्र आणि विद्युत प्रवाह घनता व प्रयुक्त चुंबकीय क्षेत्र यांच्या गुणाकाराचे गुणोत्तर होय. हे वाहक ज्या पदार्थापासून बनलेले असतो त्याचे एक वैशिष्ट्य आहे, कारण त्याचे मूल्य विद्युत प्रवाह निर्माण करणाऱ्या विद्युत प्रभार वाहकांच्या प्रकार, संख्या आणि गुणधर्मावर अवलंबून असते. चुंबकीय क्षेत्रातून विद्युत प्रवाह वाहणाऱ्या तारावर विद्युत प्रवाह आणि चुंबकीय क्षेत्र या दोन्हींना लंब दिशेने एक यांत्रिक बल कार्य करते. सन 1958मध्ये इवार यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. सन 1988मध्ये ते रेनसेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट प्रोफेसर होण्यासाठी जनरल इलेक्ट्रिक सोडून गेले. त्याच वर्षी ते स्टेटोइलच्या प्रायोजकतेखाली ओस्लो विद्यापीठाचे प्राध्यापक झाले. सन 1958 ते सन 1969पर्यंत जेव्हियर यांनी पातळ थर, टनेलिंग आणि अतिवाहकता यावर काम केले. सन 1960मध्ये लिओ इसाकी यांनी सन 1957मध्ये सेमीकंडक्टरमध्ये केलेल्या टनेलिंग शोधानंतर इवार जिएव्हर यांनी दाखवून दिले की अतिवाहकामध्ये देखील टनेलिंग होते. त्याने अतिवाहक किंवा सामान्य अवस्थेत दोन्ही बाजूने धातूने वेढलेल्या ऑक्साईडच्या अतिशय पातळ थरातून टनेलिंग प्रत्यक्ष दाखवले. त्यांच्या प्रयोगाने अतिवाहकामध्ये ऊर्जा अंतरांचे म्हणजे एनर्जी गॅप अस्तित्वात सिद्ध केले, जे सन 1957मध्ये विकसित झालेल्या अतिवाहकतेच्या BCA सिद्धांताच्या सर्वात महत्त्वाच्या भाकितापैकी एक होते. जिएव्हर यांच्या अतिवाहकतामधील टनेलिंग प्रायोगिक प्रदर्शनामध्ये सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ ब्रायन जोसेफन यांना या घटनेवर काम करण्यास प्रवृत्त केले, ज्यामुळे त्यांनी सन 1962मध्ये भाकीत केले. इसाकी आणि इवार
याने 1973मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाचा अर्धा भाग विभागून घेतला आणि जोसेफन यांना दुसरा अर्धा भाग मिळाला. इवार जिएव्हर यांचे त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धातील संशोधन प्रामुख्याने जीवभौतिकशास्त्राच्या क्षेत्रात होते. सन 1969मध्ये त्यांनी गुगेनहाइम फेलोशिपद्वारे इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात 1 वर्ष जीवभौतिकशास्त्राचा अभ्यास केला. सन 1970मध्ये अमेरिकेत परतल्यानंतरही त्यांनी या क्षेत्रात काम करणे सुरू ठेवले. सन 1993मध्ये अप्लाइड बायोफिजिक्स इंक या कंपनीची स्थापना त्यांनी केली. इवार जिएव्हर हे हवामान बदलाचे नाकारणारे होते, ज्याने हवामान बदलावर शंका वाढवली. उदाहरणार्थ त्याला नवीन धर्म म्हटले. तथापि त्याने या भूमिकेच्या समर्थनार्थ कोणताही ठोस पुरावा सादर केला नव्हता. दिनांक 13 सप्टेंबर 2011 रोजी अमेरिकन फिजिकल सोसायटी यांनी हानिकारक जागतिक तापमान वाढीचा पुरावा अखंडनीय असल्याचे म्हटल्यानंतर त्यांनी संस्थेतून राजीनामा दिला. इवार जिएव्हर हे हार्टलँड इन्स्टिट्यूट विज्ञानाचे सल्लागार होते, जी हवामान बदल नाकारणारी एक अमेरिकन पुराणमतवादी आणि स्वातंत्र्यवादी थिंक टँक आहे. इवार जिएव्हर यांनाही 70हून अधिक नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाच्या वतीने लुईझियाना राज्य विधिमंडळाला लिहिलेल्या पत्रावर सहस्वाक्षरी केली, ज्यामध्ये उत्क्रांतीविरोधी लुईझियाना विज्ञान शिक्षण कायदा रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला होता. इवार जिएव्हर हे नॉर्वेजियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1973 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. लिओ इसाकी आणि ब्रायन जोसेफन यांच्यासोबत इवार यांना सन 1973 सालचा भौतिकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला. नोबेल पुरस्काराचा अर्धा भाग इसाकी आणि जिएव्हर यांना अनुक्रमे सेमीकंडक्टर आणि सुपरकंडक्टरमधील टनलिंग घटनासंबंधी घनपदार्थातील टनलिंग या प्रक्रियेच्या त्यांच्या प्रायोगिक शोधासाठी संयुक्तपणे प्रदान करण्यात आला होता. त्यांचा जन्मदिनांक 5 एप्रिल 1929 रोजी नॉर्वे या शहरात झाला. त्यांनी नॉर्वेमधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर ते अमेरिकेला स्थायिक झाले. तिथे त्यांनी जनरल इलेक्ट्रिकलमध्ये काम करताना आपले महत्त्वाचे संशोधन केले. त्यांचे मुख्य कार्य सुपरकंडक्टर्स आणि सेमीकंडक्टर्समधील इलेक्ट्रॉन टनेलिंगवर आधारित होते. इवार हे विज्ञानासोबतच हवामान बदलाचा क्लायमेट चेंज जागतिक सिद्धांतावर टीका करण्यासाठी देखील ओळखले जातात. वयाच्या 96व्या वर्षी दिनांक 20 जून 2025 रोजी विज्ञानयात्री इवार जिएव्हर यांचे निधन झाले. विज्ञानयात्री इवार जिएव्हर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. सर्व संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.